मिनिटांमध्ये सामना कंप्लीट झाला पाहिजे, याकडे लक्ष द्या. हॅलो. दिलेलं आहे की आपल्याकडे एक एक DRS आहे, त्याचा आपण वापर करा. इथून मॅच सुरू होते. गेम इज ऑन. पहिला बॉलर भावेश गायकवाड आणि त्याच्या समोर मात्र प्रयास कोळे आणि समीर नाईक ही जोडी. प्रयास कोळे ऑन स्ट्राईक आहे आणि पहिला बॉलर भावेश गायकवाडचा पहिला बॉल आहे. पहिला बॉल नो बॉल. नो बॉल ने इथून सुरुवात केली जाते. इथून मात्र मॅचला सुरुवात होते. नो बॉल टाकला आणि फ्री हिटची चान्स आहे प्रयास कोहलीला. बघा, जे प्रेक्षक रॅलिंगच्या आतमध्ये आलेले स्टेजच्या अगदी समोर, त्या मी चारही प्रेक्षकांना विनंती करतो, आयोजकांना, कृपया आपण रॅलिंगच्या बाहेर जावं. ही तुमच्यासाठी दुसऱ्यांदा मी सूचना केलेली आयोजकांच्या वतीने मला ते इन्फॉर्म करण्यात आलंय. सो प्लीज आपण रॅलिंगच्या बाहेर जा. गोलंदाज तयार. नो बॉल टाकला भावेश गायकवाडने. मॅचची सुरुवात झाली आणि इथून मात्र फ्री हिट. फलंदाज प्रयास. फ्री हिटचा बॉल होता समोर आहे. रनआउटची संधी बनली आहे. डायरेक्ट हिट मिस. तीनही यष्ट्या समोर होत्या. प्रयास प्रयत्न झाले आणि इकडून सिंगल कंप्लीट झाली. सर्व टीमला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी आणि खूप छान खेळ आजच्या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहतो. शिवशक्ती कडाव टीम. भावेश गायकवाड नो बॉल टाकल्यानंतर फ्री हिटच्या बॉलवरती फक्त सिंगल त्याने दिली. एक बॉल मध्ये 2 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 न्यू यंग स्टार वाल टीमच्या. क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. समीर नाईक आउट. दांडी गुल झाली. फलंदाज आउट झालेत. निराश पावलाने परत समीर नाईक. एकही रन या फलंदाजाने केली नाही आणि नवीन बॅट्समन
मैदानाच्या आतमध्ये घनश्याम पाटील. भावेश गायकवाड शिवशक्ती कडाव संघाचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आणि काय गोलंदाजी साकारतोय. पहिल्यांदा त्याने नो बॉल टाकला, असं वाटलं की फ्री बॉल वरती एक मोठा शॉट येईल, पण त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट, त्रिफलाचीत आउट केलं ते समीर नाईकला. घनश्याम पाटील आले नवीन बॅट्समन आणि इथून मैदानाच्या आतमध्ये पहिलीच इनिंग सुरू आहे. आजच्या फेरीतील खरं तर सामन्यामध्ये आपण जो लॉट्स तुमच्यापर्यंत पाठवला होता त्या लॉट्स प्रमाणेच आपल्या मॅचेस असतील, पण तिसरा सामना आपण दुसरा खेळवला होता. इथून शिवशक्ती कडाव भावेश गायकवाडकडे पहिल्या ओव्हरमध्ये खूप छान सुंदर चेंडू तो टाकतो आणि विकेट आउट झालेली आहे. ती मात्र स्कायरा 11 न्यू यंग स्टार भावेश गायकवाड. स्ट्राइक वरती आलेत घनश्याम पाटील. भावेशचा चेंडू घनश्याम या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर रन्स करण्यासाठी तो प्रयत्न करतोय, पण इथून भावेश गायकवाड ज्या टप्प्याने गोलंदाजी करतोय गोलंदाज तयार. व्हाईट बॉलची फेक केली भावेश गायकवाडने. एक एक्स्ट्राची धाव आणखी ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल, पण इथून फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे अंपायर आपण या ठिकाणी चेक करावं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि डिसिजन इथून दिला जाईल. राज भोईर सर, आपण लवकर या. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथून घोषित केला गेला. एक रन इथून ऍड होईल. स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम इथून एक धाब्याने पुढे जाईल आणि भावेश गायकवाड एक्स्ट्रा रन इथून खर्च करतोय. फलंदाजी मार्क वरती घनश्याम पाटील. प्रयत्न भरपूर आहेत घनश्यामचे. विकेट आली आहे. फलंदाज बाद हलकीशी कडा आणि बॅटची कडा घेऊन घनश्याम पाटील इथून आउट होत असताना दुसरा धक्का आहे तो टीम वहाल टीमला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज धीरज पाटील आलेत. दोन फलंदाजांना आउट केलं. पहिल्यांदाच ओपनिंगच्या भूमिकेत आले होते समीर नाईक, त्यानंतर घनश्याम पाटील आणि आता धीरज पाटील आलेत. धावा ऑन बोर्ड 3 धावा आणि 2 विकेट आहेत त्या स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीमच्या. भावेश गायकवाडने सलामीच्या आघाडीच्या प्रमुख फलंदाजांना इथून आउट केलं. खूप छान स्पेल
पॉवर प्ले मध्ये तो टाकत असताना 3 धावा आहेत, 2 विकेट आहेत आणि भावेश गायकवाडचे 4 बॉल इथून कंप्लीट केले. धीरज पाटील आले एक तरी बॅटर स्कायरा 11 यंगस्टर वाल टीम कडून. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल कारण 72 धावा आधीच्या मॅच मध्ये चेस केलेले आहेत श्री 11 सांधई टीमने. फन्नू 11 जय ताडोबा कळमच्या अगेन्स्ट 72 चं टार्गेट चेस झालं. बॅटर रेडी, गोलंदाज इथून मार्गस्थ होतं. ओव्हर द विकेट ने भावेश गायकवाडचा चेंडू होता. वहाल टीमच्या फलंदाजांना पूर्णपणे खरं तर सध्या बॉलिंग मार्क वरती भावेश गायकवाड हवी ठरलाय. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट. पहिला नो बॉल आल्यानंतर देखील भावेश गायकवाडने कमबॅक केलं आणि 3 धावांनी खरं तर शेवटच्या बॉल पर्यंत हे षटक आलंय. अंतिम बॉल 1 टू गो. लास्ट बॉल व्हेरी गुड बॉलिंग. फर्स्ट ओव्हर पूर्ण केली. 3 धावा आहेत स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीमच्या. 2 फलंदाजांना आउट केलं आणि पहिल्या षटकाचा खेळातून कंप्लीट होत असताना टीम शिवशक्ती कडाव खतरनाक बॉलिंग अटॅक दाखवला भावेश गायकवाडने. 2 फलंदाज आता इथून चर्चा करतात की पुढील 4 ओव्हर मध्ये स्कायरा 11 यंगस्टार वहाल हा संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल. कारण पहिल्या ओव्हर मध्ये जो स्कोर यायला हवा होता पॉवर प्ले मध्ये, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये 9 प्लेयर होते, 2 खेळाडू फक्त आउटसाइड द सर्कल होते आणि या परिस्थितीमधून रन्स करायचे होते. तिथे फक्त 3 धावा आल्यात. आता धीरज पाटील आणि त्याच्या साथीला प्रयास कोहलीला आता इथून एफर्ट्स लावावे लागतील कारण ओपनिंगच्या भूमिकेत तो आलेल्या संघाची जबाबदारी घेऊन अनेक मोठा स्कोर त्यांना करावा लागेल. कारण या मैदानावरती आधीच्या मॅच मध्ये त्यांनी षटकार चौकार पाहिलेले. चेसिंग साठी खूप चांगलं हे मैदान आहे आणि या मैदानावरती आता सेकंड ओव्हरला इथून शुभारंभ करेल शिवशक्ती कडाव टीम कडून. सेकंड ओव्हर मध्ये आलेत खरं तर कडाव एक्सप्रेस. कुशल गुरव ऑन बॉलिंग मार्क. चला जास्त वेळ घेणं नाही. ऑफिशियलला विनंती की सातत्याने आपण खेळाडूंना सूचना करत राहा. वेळ जास्त घेतला जाणार नाही याची आपण खबरदारी घ्या. 3 धावा आहेत. वातावरणामध्ये आपण पाहतोय कडाक्याची थंडी, तरी देखील आपल्या दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. चौथ्या रात्रीमध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कुशल गुरवने व्हाईट बॉलने सुरुवात केली. स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीमच्या बॅटरच्या माध्यमातून धावा येत नाहीयेत, पण एक्स्ट्राच्या धावा शिवशक्ती कडाव संघाने इथे खर्च केला. 4 धावा संख्येमध्ये 3 धावा एक्स्ट्रा आहेत. फक्त एकच धाव प्रयास कोहलीने केलेली आहे. मागच्या 6 बॉल मध्ये फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलंय ते शिवशक्ती कडाव संघाच्या बॉलरने. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 मोर व्हाईट. व्हाईट मागोमाग व्हाईट, एक्स्ट्रा मागोमाग एक्स्ट्रा धावा. 5 मध्ये 4 एक्स्ट्रा दिल्या शिवशक्ती कडाव संघाच्या बॉलरने. आता बघायचं इथून प्रयास कोहली जो 1 धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. बघावं लागेल स्कोर चांगला व्हायला हवा, कारण मॅच मध्ये जर का स्कोर झाला तर मात्र मजा येईल. प्रयासच्या बॅट मधून स्वीप केला ऑन साइडला. ठोकलाय चौकार. कलात्मकता होती या फटक्यामध्ये, नजाकत होती आणि भरधाव वेगाने चेंडू सीमा पार पोहोचला, तो मात्र चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या 9 या अंकावरती. कुशल गुरवच्या अगेन्स्ट प्रयास कोहलीने खरं तर काय कलात्मकता दाखवली आणि या अशा फटक्यांनी सध्या तो फिल्डिंगची पाहणी करतो आणि फिल्डिंग दौरा पूर्ण झाल्यानंतर स्ट्राइक वरती कुशलच्या अगेन्स्ट उभा आहे. आणखीन एक विकेट. प्रयास कोहलीचे देखील प्रयत्न अपुरे पडलेत आणि कुशल गुरवने कमावली विकेट. ओपनिंग बॅटर प्रयास इथून आउट. फलंदाज बाद. डीजे बजाव.
तीन फलंदाज आउट झालेत. स्कायरा 11 यंगस्टार वहाल संघाच्या फलंदाजांना खरं तर शिवशक्ती कडाव संघाची गोलंदाजी इथून टिचून मारा होतोय. एका मागोमाग एक विकेट आउट होतात. 9 धावा आहेत अवघ्या 3 विकेट. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती कुशल गुरव. समोर नवीन बॅटर आले सुजल घरात. लेफ्ट हँड बॅटरचा खरं तर वापर इथून केलाय वहाल टीमने. कुशल चागेन्स. कुशलचा हा चेंडू समोर ठेवलाय पण इथून आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. आणखीन एक एक्स्ट्राची धाव ऍड होतीये. 10 धावा डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचलाय स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमचा. आणि बॅटर सूरज सुजल घरत. इथून लेफ्ट हँड राईट हँड हे कॉम्बिनेशन थोडस फायदेशीर ठरेल का वहाल टीमला, कारण स्कोर सध्या डबल डिजिट मध्ये पोहोचलाय. विकेट आउट झालेले 3 आणि मिडल ऑर्डर कडे बॅटिंग आली आहे वहाल टीमची. फुल टॉस होता कुशल गुरवचा. गतीने बीट केलं. आणखीन एक डॉट बॉल. स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीमच्या फलंदाजाला चेंडू जणू काही दिसेना असा झालाय. प्रत्येक येणारा बॉल डॉट येतोय. फलंदाजांच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत. एक्स्ट्राच्या धावांनी सध्या एक चौकार एक सिंगलच्या मदतीने स्कोर येतो मात्र 10. शॉट भारी आहे. मागे खेचलाय. गॅप आहे. चेंडू चाललाय सीमा पार. लॉंग लेग क्षेत्रामधून चौकार. गरजने बाउंड्री मारली आणि स्कोर 4 धावांनी वाढत असताना टीम 14 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. कुशल गुरवच्या अगेन्स्ट मात्र 2 बाउंड्री आल्यात आतापर्यंत. 4 बॉल कुशलने इथून कंप्लीट केलेत. 14 धावा. 11 धावा आतापर्यंत कुशल गुरवने खर्च केल्यात. सुजल गरत इथून आल्या आल्या पहिला बॉल फुलर लेन थोडासा तो आश्चर्यचकित झाला होता, पण त्यानंतर मात्र त्याने बाउंड्री मारली आहे. आता स्कोर 14 या अंकावरती आणि कुशल गुरवचा 5वा चेंडू ओव्हर नंबर 2 चा पुढे आला होता. इथून सिंगल साठी एफर्ट्स असतील. सिंगल कंप्लीट केली आहे. 15 धावात बॅटिंग करणाऱ्या वहाल टीमच्या लेग बायच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये ही धावा ऍड होईल. कडाक्याच्या थंडीमध्ये आमचा सर्व प्रेक्षक राजा खूप शांत बसून मात्र या मॅचचा आनंद घेतोय. स्पर्धा चांगली रंगतीये. स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा. 15 धावा आणि एक शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. P2चं षटक इथून कंप्लीट होईल आणि पॉवर प्लेच्या समाप्तीकडे आता हा शेवटचा बॉल आहे तो कुशल गुरवचा. स्ट्राइक वरती आलाय फलंदाज धीरज पाटील. 15 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. लास्ट बॉल होता. रिव्हर्स खेळायचं होतं. षटक पूर्ण केलं कुशल गुरवने. शिवशक्ती कडावच्या अगेन्स्ट स्कायरा 11 यंगस्टार वहालचा स्कोर आहे 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यात धावा फक्त 15. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या 3 क्वालिफाय मॅचेस झाल्या 3 क्वालिफाय मॅच मधून 3 संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेत. पहिल्या दिवशी जय भवानी अरवन, दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं अभिद 11 दामत आणि तिसऱ्या दिवशी कालच्या रात्रीमध्ये श्री सिद्धिविनायक नेरलपाडा. असे 3 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले. आज चौथी रात्र आहे. चौथ्या रात्रीमध्ये आपण आतापर्यंत 2 मॅचेस कव्हर केलेले आहेत. 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर जानमान जोवेली आणि त्याचबरोबर श्री 11 सांधई असे 2 संघ पुढील राऊंड मध्ये दाखल झालेले आहेत. आणि आता तिसऱ्या मॅच कडे आपण जातो. लॉट्स नुसार हा दुसरा सामना होता, पण आपण तो काही कारणास्तव तिसरा इथून खेळवतो. आणि भावेश गायकवाड पुन्हा एकदा पहिल्या पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलरला ज्याने 3 धावा दिल्या विकेट कमावल्या त्या भावेश गायकवाडला पुन्हा एकदा शिवशक्ती कडाव संघाने इन्व्हाइट केलंय. आणि आता ओव्हर नंबर 3 ला तो स्टार्टअप करतो. पहिलाच बॉल खोदून काढलाय चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बॉलच बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हिट इथून करण्याचा प्रयत्न. एकच धावेवरती थांबवलंय ते फलंदाजांना. आता
रेस घेतली होती. समोर बॅकअप होतं, अभि देवकर होते त्या ठिकाणी. सिंगल रन, 16 धावा आहेत धावा फलकावरती. भावेश गायकवाड या गोलंदाजाला खेळणं खरं तर कसलेल्या फलंदाजाचं काम आहे. आणि या ठिकाणी अनिलजी गायकवाड, अनिलजी काळन साहेबांचे मित्र आपण पाहतो विकी माने यांचं आगमन या ठिकाणी. आणि त्याचबरोबर सचिनजी गायकवाड आणि त्यांचा मित्र परिवार. सचिन दादा आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. इथून मात्र 30 यार्ड सर्कलच्या शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथून कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आहे, वेगवान कॉल आहे, कलेक्शन नाहीये आणि 2 धावा कंप्लीट करून तिसरी साठी इंटरेस्टेड होत आहे. 2 धावा. सचिन दादा गायकवाड, विकी माने आणि त्यांचा मित्र परिवार यांचं आगमन झालं. प्रवीण रंगनाथ भोईर सर आणि BC पोसाटे सर यांचं देखील आगमन. भरपूर गर्दी या स्पर्धेमध्ये आजच्या चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहत आहात. कडाक्याची थंडीमध्ये देखील आमचा प्रेक्षक राजा क्रिकेट पासून दूर गेलेला नाहीये. क्रिकेट जोमात, जोशात आणि जोरात सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. ही स्पर्धा देखील आपण एन्जॉय करतो KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. धावा संख्या 18 धावा आहेत. धीरज पाटील आणि सुजल घरत हे 2 फलंदाज सध्या सिंगल डबलने स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. स्ट्राइक वरती येतो धीरज पाटील आणि भावेश गायकवाड. गोलंदाजाला तो फेस करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. शॉट हवेत खेळलाय. खेळाडू आहे फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान पकडले कॅच. फलंदाज आउट. 4थी विकेट वहाल टीमची. थँक्यू डीजे. स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम सध्या 4 फलंदाज आउट झाले. सुजल घरत मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला तो उभा आणि आता स्ट्राइक वरती प्रतीक पाटील ऑन क्रीज. प्रतीक पाटील हलकीशी अपील होती. एक सिंगल आले आणि आता स्ट्राइक मिळाली. स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम ज्या खेळाडूने खरं तर बाईक जिंकलेली आहे तो सुजल घरत स्ट्राइक वरती. या टीमचा हा बायकर मॅन आहे सुजल घरत आणि त्याच्यावरतीच आता जबाबदारी आहे टीमचा स्कोर मोठा करण्याची. आणि लेफ्ट हँड बॅटर आहे. जर का डावकुऱ्या हाताचा हा आक्रमक फलंदाज जर का इथून शिवशक्ती कडाव संघाच्या गोलंदाजावर बरसला तर धावत संख्येची बरसात तो करू शकतो. आणि त्याच्या बॅट मधून आता अपेक्षा आहे की संघाला एक्सपेक्टेशन भरपूर आहेत की तो हा स्कोर पुढे घेऊन जाऊ शकतो. गोलंदाज तयार. सुजल घरत पुढे आला, जागा बनवली, मागे शॉट मारलाय, चाललाय चेंडू सीमा पार. खतरनाक बॅटर आहे हा वहाल टीमचा ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बाईक जिंकलेली आहे. आणि आता भावेश गायकवाडच्या अगेन्स्ट चतुराई दाखवली. पुढे आला, जागा बनवली आणि मागे खेचला. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल ही बाउंड्री आली आहे सुजलच्या बॅट मधून. स्कोर पोहोचला या चौकाराने. धावा 23. आमच्या समवेत आपण पाहतोय सचिनजी गायकवाड साहेबांचं आगमन या मंचकावरती झालं आणि सचिन दादा या मॅचला एन्जॉय करतात. अनिल शेठ काळन यांचे अत्यंत जिवलग मित्र आणि त्यांचं आपण हे षटक संपल्यानंतर भव्य स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करणार आहोत. गोलंदाज तयार. भावेश गायकवाड. चेंडू संपलेत 5. अंतिम बॉल. सुजलचा हा शॉट विकेट कीपर कल्पेशने पकडले कॅच आणि एक मोठी विकेट. अर्धा संघ आउट करत असताना सुजल घरात बायकर मॅन वहाल टीमचा इथून बाद.
विकेट 5वी इथून आउट झाले. अर्धा संघ इथे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम 23 धावा आणि 5 विकेट. सुजल गरत वरती अपेक्षा होत्या भरपूर की तो या स्कोरला पुढे घेऊन जाऊ शकतो, पण एक मागे खेचण्याच्या नादामध्ये भावेश गायकवाडच्या गोलंदाजीवरती तो फसला आणि विकेट किपर कल्पेशने कॅच पकडली. शिवशक्ती कडाव कर्जत तालुक्यातील हा नामवंत संघ कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन देखील स्पर्धा गाजवून कर्जत तालुक्याचं नाव खरं तर या टीमने केलेलं आहे. पहिलाच बॉल उंच हवेत शॉट, लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला, कॅच कॅरी केली, विकेट आली आहे ती 6वी. स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमचे 6 फलंदाज इथून आउट. चला नवीन बॅटर आपण 30 सेकंदाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. 30 सेकंदचा अवधी आहे फक्त आपल्यासाठी. 6वी विकेट 23 धावा. प्रेक्षक देखील थोडेसे खरं तर या स्पर्धेसाठी बऱ्याचशा प्रेक्षकांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. स्कायरा 11 वहाल टीम शिवशक्ती कडाव या दोनही टीमसाठी चांदईवरून सुरेशजी कोळंबे यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सुरेश कोळंबे यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. सुजल गरजची विकेट आली आणि धावसंख्येवरती थोड्याफार प्रमाणात का होईना पण इम्पॅक्ट नक्की पडेल आणि त्यानंतर फलंदाज प्रतीक पाटील प्रतिकार करेल असं वाटत होतं आणि तिथे प्रतीक पाटील देखील आउट झाला. आता आशीर्वाद ठोकल आणि साहिल ठोकल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन साहिल ठोकल आले स्ट्राइक वरती. समोर मात्र गोलंदाजी मार्क वरती विक्रांत. 6 विकेट आउट झालेत. आता टेलेंडर कडे बॅटिंग आहे. शेवटचे फलंदाज इथून टीमला किती स्कोर पर्यंत घेऊन जातील. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला ना, इथून जर अशाच धावगतीने जर त्यांनी बॅटिंग केली तर किमान 40 पर्यंत धावा जाऊ शकतात, पण जर का त्यांनी अटॅकिंग मोड स्वीकारला तर मात्र धावा होऊ शकतात. विक्रांतचा हा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द बॅट. इथून वाईटची धाव, स्कोर पोहोचलाय तो मात्र धावसंख्या 24 धावसंख्येमध्ये आपण पाहिलं ना तर 6 धावा शिवशक्ती कडाव टीमने एक्स्ट्रा दिलेले आहेत. फक्त 18 धावा बॅटरने केलेल्या आहेत. साहिल ठोकलच्या बॅटला परत झाला. विकेट किपरच्या आसपास होता चेंडू आणि कुठेही रन्स घेण्याची संधी शिवशक्ती कडाव टीम देत नाही. आक्रमक फिल्डिंग त्यांनी सेट केली आहे. संपूर्ण टीम इथून पूर्णपणे अलर्ट आणि गोलंदाजांचा टिचून मारा खरं तर वहाल टीमच्या अगेन्स्ट बेधुंदपणे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर करतात, पण व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा. 7वी एक्स्ट्रा धावे शिवशक्ती कडाव टीम कडून. आपण कित्येक स्पर्धामध्ये पाहिलं सहसा एक्स्ट्रा धावा गोलंदाज देत नाहीत, पण इथे 7 धावा एक्स्ट्रा दिल्या त्या वहाल टीमला. शॉट भारी मारलाय, बरोबर रडार मध्ये आलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. सिक्सर, पहिला सिक्सर आहे तो मात्र टीम वहालचा फलंदाज साहिल ठोकलच्या बॅटमधून. ठोक डीजे. स्कोर आपण बघू शकाल या सिक्सर नंतर 31 रन आहेत, 31 धावा आणि 6 विकेट. यानंतर होणारी मॅच आपण बघू शकाल एसबीसीसी उमरोले आणि भडवल B+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. विक्रांतने आणखीन एक वाईट बॉल टाकला, आणखीन एक एक्स्ट्राची धाव मिळेल. वहाल टीमच्या 32 धावसंख्येमध्ये जवळपास 8 धावा या एक्स्ट्रा आहेत, ज्याच्यामध्ये 7 वाईड आणि 1 नो बॉलचा समावेश आहे. त्यामुळे एक्स्ट्राजने खरं तर धावसंख्येमध्ये ॲडिशन करत असताना शिवशक्ती कडाव, कारण एक्स्ट्राचा धावा विपक्षी टीमला अगदी सहजपणे मिळतात. जिथे फलंदाज संघर्ष करतायत गोलंदाजांच्या विरोधात स्ट्रोक प्रॉपर तेवढे येत नाहीयेत. एक षटकार जरूर आलाय साहिल ठोकलचा आणि आता विक्रांत.
चांगला चेंडू, पण इथे पुन्हा दिशा बघितली पंचांनी. आणखीन एक वाईट, वाईट वरती वाईट, वाईट वरती वाईट. स्कोर 33 पर्यंत. बडवल बी प्लस टीमचे कॅप्टन आणि SBCC उमरोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. विक्रांत खरं तर आपल्या गोलंदाजीमध्ये टप्पा त्याचा चांगला आहे, पण त्याने मात्र थोडस डिरेक्शन मध्ये मिस्टेक केली आणि वाईट टाकलाय. फुल टॉस होता बॅट वरती, खेळाडू तैनात आहे. एक सिंगल, स्कोर 1 ने वाढेल. 34 बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमचा स्कोर कार्ड आहे. एका मागोमाग एक वाईट बॉल नंतर मात्र 34 पर्यंत पोहोचला. विक्रांतचं हे षटक, 4 बॉल त्याने कंप्लीट केले, 11 धावा आपल्या ओव्हर मध्ये खर्च केला. ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू वरती नजर नव्हती, पाणी नव्हती, फक्त ऑन साइड ला बॅट विरकावली होती. कुठेही चान्स नाहीये. SBCC उमरोलीचे कॅप्टन आलेले आहेत. बडवल बी प्लस टीमचे कॅप्टन आपणही स्टेज वरती या. विक्रांतचं षटक, शेवटचा अंतिम बॉल, ओव्हर नंबर 4. चौथी ओव्हर कंप्लीट झाली. 4 ओव्हर मध्ये टीमची टोटल आहे 34. डीजे बजाव. चार ओव्हर आणि 34 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमच्या. शिवशक्ती कडाव संघाच्या बॉलिंग कडे जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये भावेश गायकवाडने रन्स दिल्या होत्या फक्त 3. दुसऱ्या ओव्हर मध्ये कुशल गुरव आले, त्यांनी रन्स दिल्या होत्या 12. तिसऱ्या ओव्हर मध्ये भावेश गायकवाडने पुन्हा षटक टाकलं, 8 धावा दिल्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये विक्रांतने धावा दिल्या 11. म्हणजे एकंदरीत तीनही बॉलर 11 धावा इथून खर्च करतात. एक आपण बघू शकाल की नो बॉल देखील टाकला होता, पण स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीम, सुजल गरतने एक बाउंड्री मारली, 2 बाउंड्री खेचल्या होत्या सुजल गरतने आणि एक षटकार आहे साहिल ठोकलचा. पण 34 धावा संख्या, अंतिम ओव्हर इथून असेल. आता इथून अनस्टॉपेबल बॅटिंग करावी लागेल, न थांबता न थकता. शेवटच्या ओव्हर मध्ये तो अटॅक जो वहाल टीम कडून पहिल्या ओव्हर पासून व्हायला हवा होता, तो आता शेवटच्या ओव्हर मध्ये तरी येणार का बघायचं. पहिला बॉल फुल टॉस बॅट वरती आहे, खेळाडू तयार आहे. अभि देवगर आहे. क्विक रिॲक्शन, थ्रो देखील ॲक्युरेट आहे. बघा, फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचं स्किलच आहे. एकतर तुमचा क्विक थ्रो हवाय किंवा थ्रो ॲक्युरेट हवाय, आणि ती ॲक्युरेसी दाखवली अभिने. एक सिंगल रन आहे. धावा संख्या 35. गोलंदाजाने पूर्णपणे पकड फलंदाजांच्या विरोधात. अशा पद्धतीने खरं तर गोलंदाजी केली तर विपक्षी टीमच्या फलंदाजांना पूर्णपणे थांबवता येईल. आणि तीच बॅटिंग आता इथे चेंडू चाललाय सीमा पार. वहाल टीमचा शेवटच्या ओव्हर मध्ये फलंदाज आशीर्वाद ठोकलचा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. दर्शन कडवच्या अगेन्स्ट मात्र आता आशीर्वाद ठोकल देखील बाउंड्री खेचतोय. खोदून काढलाय चेंडू 30 सर्कलच्या बाउंड्री पर्यंत. चेंडू वेगाने धावला. अभि देवकर समोर कुशल होता, फेक केली स्ट्रायकर एंडला. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. धावा संख्या 2 ने वाढेल. स्कोर पोहोचलाय 41. 41 धावा, 3 चेंडू समाप्त झालेत. दर्शन कडवचे 41, किमान 50 आकडा इथून गाठण्याचा प्रयत्न नक्की करेल स्कायरा 11 यंगस्टर वहाल संघ. आशीर्वाद ठोकल देखील आता शेवटच्या ओव्हर मध्ये खरं तर प्रत्येक बॉल वरती तो स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आशीर्वादच्या बॅट मधून पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट काऊ फेस वरून अभि आले, फेक केली. नॉन स्ट्रायकरला कॅरी करेल, स्टंप वरती लावेल तोपर्यंत फलंदाज बाद. OUT रन आउट. फलंदाज परतलाय. 42, विकेट 7. डीजे बजाव.
भडवल बी प्लस टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण स्टेजवरती यावं. भडवल बी प्लस कॅप्टन. शेवटचे आपण बघू शकाल अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि 42 रन आहेत. आशीर्वाद ठोकल खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये दर्शन या बॉलरला जणू काही त्याने टार्गेट केलं. प्रत्येक बॉलवरती रन्स इथून येतात. पुढे आला होता, जागा बनवली होती, तीनही स्टंप सोडून आला होता आणि ते सिंगल घेतली गेली. 43 रन आहेत वाल टीमच्या. 7 फलंदाजांना आउट केलं शिवशक्ती कडाव टीमने आणि पहिल्या डावाचा खेळ आता शेवटच्या बॉल पर्यंत आला आहे. दर्शनचा शेवटचा बॉल आणि स्ट्राइक वरती तो शेवटचा बॉल फेस करेल तो मात्र पियुष. 43 शेवटचा टप्पा गोलंदाजीचा. फुल टॉस पंचांनी नो दिला आणि सोबत मिळाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चौकार. धावा मिती 5. धावा संख्येचा पंच इथे आलाय दर्शनच्या शेवटचा बॉल वरती. असं वाटलं की हा चेंडू लीगल येईल पण 5 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. टोटल 48 धावा झाल्यात स्कायरा 11 यंगस्टार वहाळच्या आणि एक बॉल अजून बाकी येतो फ्री हिटचा. बडवल बी प्लस आणि एसबीसीसी उमरोलीचे कॅप्टन देखील आलेले आहेत. दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत. आणि फ्री हिट बॉल 48 झालेले आहेत. 50चा अप्रोच होता विकेट आउट झाल्यानंतर. आता त्या 50च्या आसपास रन्स दिसत आहेत वहाळ टीमच्या. स्वतः गोलंदाज धावले चेंडू आता उचलतील फेक करतील तोपर्यंत 2 धावेसाठी निघालेत आणि स्कायरा 11 यंगस्टर वालचा स्कोर झालाय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा 50 धावा झालेल्या आणि 51 धावांचं टार्गेट दिलंय ते मात्र शिवशक्ती कडाव संघाला. जाऊया पुढील मॅचच्या टॉस कडे जिथे दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. शिवशक्ती कडाव टीमला 51चं टार्गेट आहे पण तत्पूर्वी बडवल बी प्लस आणि एसबीसीसी उमरोली टीमचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यावं जिथे आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. मी नागेशदादा कालन यांना विनंती करेल. नागेशदादा आपल्या शुभ असे पुढील मॅचचा टॉस होईल. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नागेशदादा कालन यांच्या शुभ हस्ते एसबीसीसी उमरोली आणि त्याचबरोबर बडवल बी प्लस. हेड इज द कॉल. टेल टॉस जिंकला बडवल बी प्लस ने. डिसिजन पेंडिंग आहे. डीजे बजाव. पाच ओव्हर आणि 51 धावांचा टार्गेट आणि या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज संदीप गायकवाड सरांचा.
हॅलो. 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 धन्यवाद अजय सर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय वाल्भी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50-51 धावांचं लक्ष्य विजयासाठी. कुशल आणि कल्पेश के फॅक्टर कडाव टीमचे सलामीला आहेत. 51 धावांचं लक्ष्य असताना आपण पाहतोय प्रतिषटक 10च्या सरासरीने 50 धावा जरूर बनवल्यात. कायरा 11 न्यू यंग स्टार वहालवी हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी धावा डिफेंड करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय. गोलंदाज पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी घेऊन आलाय प्रतीक पाटील. आज आमच्या सोबत 12 प्लेयर आमचा खास मित्र या ठिकाणी उपस्थित कडाव संघाकडून. चला वेल भरपूर झाला. काल आपण पाहतो सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात झाली होती आपली. आज खूप लेट आहोत, उशिरा आहोत. चला प्लीज वहाल टीम लगेच क्षेत्ररक्षण आपलं साधून घ्या. स्ट्राईकला आहे तो कुशल गुराव, नॉन स्ट्राईकला कल्पेश सालुंके आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आला आहे तो प्रतीक पाटील त्या नावाने ओळखली जाणारी टीम. टी शर्ट क्रमांक 15. पहिला षटक पॉवर प्लेचं पहिला चेंडू या ठिकाणी. चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी म्हटली जाईल. पहिला चेंडू या ठिकाणी कव्हर रिझनमध्ये सिंगलने या ठिकाणी ओपन झाला आहे. 51 धावांचं लक्ष आहे. धावांचा पाठलाग करायचे आहे. के फॅक्टर 2 मोठे खेळाडू आपण पाहतो मैदानावरती सज्ज आहे. कर्ज टेनिस क्रिकेटमधले नामवंत ओपनिंगची जोडी जी अनेक वर्ष अनेक संघाच्या विरोधात अधिकार आणि अधिराज्य गाजवलेली ही जोडी आपण पाहतोय. कल्पेश सालुंके आणि कुशल गुराव दोन्ही बायकर बँड डिपेक्षा कव्हर रिझनमध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतो. झेल ड्रॉप. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जात आहे खराब क्षेत्ररक्षणचा मतलब नेहमीच म्हटलं जात आहे चुकीला माफी नाही. दोन सिंगल. दोन चेंडू 2 सिंगल आपण पाहिले गेले. इथे आपण पाहतो लगेच बदल करण्यात आला. एसटी रक्षक आपण पाहायला गेला
लॉंग ऑफ, थोडं वाईटिश लॉंग ऑफला आपण पाहतो. यष्टीरक्षक बदली होऊन इथे आला आणि नवीन यष्टीरक्षक तो प्लेअर त्या ठिकाणी चेंज झालाय. गोलंदाज या तिसरा चेंडू यष्टीरक्षक फाईन करायचा प्रयत्न, तिथे चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहिली गेली. दोन सिंगल आणि डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. प्रतीक पाटील एक नामवंत गोलंदाज आहे, वहाल बी संघाचा नेहमीच अग्रेसर राहिलेला खेळाडू. इथे सुरेख फटका, कुशल गुरवच्या बॅटमधून चेंडू निघालाय आणि तिथे आपण पाहतो चुकी चुकी आणि चुकी, चेंडू घेऊन पोचला सीमा रेषे पलीकडे. 7 धावेसाठी षटकार. षटकार आपण या ठिकाणी पाहतो. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 4 चेंडू आणि 8 या आकड्यावरती. प्रति षटक आपण पाहतो या ठिकाणी 10च्या प्लस सरासरीने धावा या ठिकाणी बनवायचे. 4 चेंडूवरती 8 धावा आल्यात. 5वा चेंडू सुरेख फटका, वाडीश लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे, सिंगल या ठिकाणी रोटेट होते. बघा एक आक्रमकता दाखवली गेली. या अगोदर खराब चेंडू होता, षटकार मध्ये रूपांतर झालं, त्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान, सिंगल आली. 5 चेंडू आणि 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 51 धावांचं लक्ष गाठायचं आहे. प्रति षटक 10 प्लस या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. बेचाळीस धावांची अजूनही गरज आहे. 25 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला फटका, डिफेक्स कव्हर इथं क्रॅकिंग शॉट, शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवत असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. येणारे 4 षटक 24 चेंडू, प्रति षटक 10च्या सरासरीने 40 धावांची गरज. या दरम्यान अनिलजी कालन साहेब यांचे खास मित्र सचिनजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मित्र परिवार या सर्वांचं आपण एकत्रित स्वागत या ठिकाणी करणार आहोत. स्वतः अनिलजी कालन साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराचा स्वागत या ठिकाणी केला जातोय. अनिल दादा जेव्हा बदलापूर अपडाऊन करायचे नेहमीच पाहतोय. खूप मोठा त्यांचा ग्रुप होता, खूप मोठ्या ट्रेनचे त्यांचे सर्व सहकारी होते आणि त्या सहकाऱ्यांमध्ये अनिल दादाचा खूप मोठं स्थान, खूप मान होता. बदलापूर ही परत आपण पाहतो ज्या कंपनीपासून अनेक वर्ष त्यांनी त्या ग्रुपमध्ये अधिराज्य गाजवलं आहे. अनिल दादा त्यांच्या सर्व मित्रांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करत असताना विकी आणि माते आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले समालोचक आहेत आपल्या ग्रामीणमध्ये, नेहमीच ते ग्रुपचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होतोय. पहिले षटक, पहिल्या षटकात धावसंख्या 11, प्रति षटक 10ची गरज आहे. 10 धावांची गरज आपण पाहतोय. यानंतर बिग फाईट अनिकेत 11 भडवल बी प्लस विपक्ष SBCC उमरोली या 2 संघादरम्यान ती मॅच असेल. घनश्याम पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज झालाय. राऊंड विकेट पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, वाईट चेंडू पंचांनी घोषित केलं. स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड जाऊन पोचले ती 12. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ऐकल्याचा ओदीचा वापर केला, जागा रूम बनवली. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा. विकेचा धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, जरूर आपल्या मनातून धन्यवाद. पहिला वाईट चेंडू, त्यानंतर दुहेरी धावसंख्या, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 14 या आकड्यावरती.
सावध सुरुवात आणि त्यानंतर पाहतोय अफलातून एक जो खराब चेंडू होता त्यावरती षटकार जरूर आला होता. वहालबी आपण पाहतोय या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू लाईन लेन पाहिजे, थोडंसं आतमध्ये चेंडू ठेवला. व्हाईट लाईन गोलंदाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय, रूम देण्याचा प्रयत्न करत नाहीये. डॉट चेंडू आपण पाहिलं, थोडं कमबॅक पाहतो आपण. इथे चांगला फटका, खराब चेंडूचा समाचार. फाईन डिझर मध्ये चेंडू होतो फरार. रन्स मिळतील 4. कुशल गुरवच्या बॅटमधून आला आणखीन एक दमदार चौकार. तर सर्व फलंदाजांसाठी आता कॅश प्राइज आहे की जे 10 टॉवर लावण्यात आले, त्या 10 टॉवर वरती जे कटआउट लावण्यात आले, कोणत्याही बॅटरने जर त्या कटआउट वरती शॉट मारला तर बाकरीचा पाडचे पप्पू क्षीरसागर यांच्याकडून प्रत्येक स्ट्रोक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि खास करून अनिल दादा कालन यांच्यासाठी हे बक्षीस आहे, कारण दादांचं नाव आपण वारंवार घ्या. दादांच्या नावाने आपण पाहतोय त्यांच्या वडिलांच्या नावाची स्पर्धा आहे, त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे. पप्पूदादा क्षीरसागर यांनी सांगितलंय. इथे रिवासाठी दुधारी तलवार चांगल्या पद्धतीने धावा बनत होत्या. इथे रिवासाठी करण्याचा प्रयत्न, घातक प्रयत्न पाहतो आपण. लगा तो तीर नाही तो बनते हम नेहमी बोलतो ना आपण, हमेशा फकीर म्हटलं जात आहे, कारण इथे काही होऊ शकतंय. पंकज आपला डिसिजन जरूर सांगा, आमच्यापर्यंत पोचवा. पंकज मस्कर. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिला चेंडू व्हाईट होता, त्यानंतर दुहेरी आली, पुन्हा डॉट आला, चौकार आला. लगातार 3 चेंडू कल्पेशसाठी या ठिकाणी. कुशलसाठी आपण पाहतोय डॉट टाकले. धावसंख्या स्कोर कार्ड 2 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 18. धावसंख्या पाहिली गेली तर आपण कुठेतरी या षटकामध्ये आपण पाहिलं थोडं बॅकफूटवरती आला. धावसंख्या अजूनही 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावा. इथून जी 10 प्लसची सरासरी होतात 11 या सरासरीने आपण पाहतो धावा या ठिकाणी बनवावे लागतील. अनिकेत 11 भडवा बी प्लस संघाच्या क्षेत्ररक्षण आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय SBCC उमरोली संघाला. चांगला चेंडू, गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती सुजल घरत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुजलचा पहिला चेंडू सुरेख डॉट चेंडू पाहिला गेला. वातावरण थंड, प्रतिषेधक 11 धावांची गरज आहे. कल्पेश आणि कुशल ही जोडी मैदानावरती अजूनही सज्ज आहे. इथे दूरवर चेंडू फेकला गेला. वाईट चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतल्या आहेत. धावसंख्या स्कोर कडे 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19-19 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 32 धावा बनवायच्या आहेत. इथे टॉस केलाय. चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. स्वतः फॉलो थ्रू सजवलाय. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारद होतोय. पहिल्या विकेटचं बटन, पहिला फलंदाजाला मार्गस्थ. कल्पेश सालुंकेची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त केले गोलंदाज सुजलने.
झटका क्रमांक 1. थँक्यू मास्टर. ही स्पर्धा उद्या समाप्त होईल. त्यानंतर येणारे 8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजी खोत आणि उद्योजक माजी सरपंच असगरजी खोत पुरस्कृत आयोजित आमदार ट्रॉफी दमदार चषक रंगला जाईल दामतच्या मैदानावरती. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलाय त्या सर्व संघाला विनंती, आपला ॲडव्हान्स पोच करायचा आहे. 1 तारखेला या स्पर्धेचे लॉट्स असतील आणि ज्यांनी अजूनही सहभाग घेतला नाही त्यांनी आयोजकांशी जरूर संपर्क साधा. एक चांगली ट्रॉफी तुमच्या भेटीला येईल 8 जानेवारीला. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर चेंडू, पंच वाईटचा इशारा करत असताना एक्स्ट्रा धाव सिवेर मारा. अभिजी खोत आणि असगरजी खोत पुरस्कृत ती स्पर्धा आपण पाहतोय. चौथी रजनी, चौथी नाईट कर्जत तालुक्याची आपण त्या मैदानावरती पाहणार आहोत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू आपण पाहतो. अभि देवघरे हिटमॅन रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचा नावाचा बोलवाला आहे. कॅप्टन कुल अभि देवघरे आपण पाहतोय सज्ज झालाय. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू, लेफ्ट आर्म गोलंदाज पडल्यानंतर चेंडू बाहेर निघून जातो. वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय. सिंगल लाईन आहे आणि त्यानंतर पाहिला गेलं चेंडू ज्या पद्धतीने पडला, चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय पंचाने पिचिंग चेक केली आणि तिथून चेंडू बाहेर जाताना दिसला. वाईट चेंडू, एक चांगला डिसिजन आपण पाहतो पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. इथे पाहतो आपण पिचिंग पाहिले, लेग स्टंपचे पिचिंग दिली, शरीर भेदक चेंडू पाहायला लागला. डॉट चेंडू, जर षटकाचा विचार जर आपण केला, पहिला डॉट त्यानंतर व्हाईट विकेट आला, पुन्हा एकदा व्हाईट आला, डॉट आला, व्हाईट आला आणि डॉट आला. म्हणजे आत्तापर्यंत 3 खराब चेंडू, त्यानंतर 4 लिगल डिलिव्हरी आपण पाहिली गेली. म्हणजे 7 चेंडूमध्ये 3 चेंडू खराब या ठिकाणी गोलंदाजाने फेकलेत. डॉट चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट 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 खेळत असताना या ठिकाणी अभि देवघरे मैदानावरती गेला. सलग 3रा चेंडू निर्धाव खेळत असताना या षटकातील शेवटचा चेंडू, या षटकात गोलंदाजाने फक्त खराब चेंडूची धावा या ठिकाणी दिल्यात. आणि ते आपण पाहतोय चेक 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 केलं जाईल. फलंदाज बाद आहे का नाही, एसटीची झाला का नाही हे चेक केलं जाईल. आता 3ऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी पाहतो आणि इथे धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 18 धावा होत्या, 3 खराब चेंडू, 3 स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहिले गेले, त्याच्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नॉट आउट आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 30 धावांची गरज आहे.
उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि ते आल्यानंतर पाहतोय खूप मोठा झटका दबाव होता हा कुशल गुरावरती, कारण इथे पाहिलं गेलं कल्पेश डॉट चेंडू खेळू गेला होता, त्यानंतर अभिदेव गोरे आला, लगातारचे 4 डॉट चेंडू गेला, तो दबाव त्याच्या डोक्यावरती होता, धावा बनवायच्या होत्या, 12 चेंडू 30 धावा, खूप मोठं लक्ष नव्हतं, सहजरित्या या लक्षापर्यंत पोहोचता आलं असतं, पण त्यासाठी आपण पाहतो कुशल गुरुला मैदानात राहणं गरजेचं होतं, तो माघारी आलाय, झटका भेटला गेलाय शिवशक्ती कडाव संघाला. नवीन फलंदाज भावेश गायकवाडला आपण पाहतोय. वैभव थेर काय फलंदाजी केली आहे कलम संघाच्या विरोधात. या स्पर्धेतील आपण पाहतोय जे मोठं आव्हान आहे आत्तापर्यंत हाय चेस्ट रन चेस्ट आपण पाहतोय, ते जर केलं कोणी तर श्री 11 चांदेरी संघाने. इथे चांगला फटका भावेश गायकवाड, त्या ठिकाणी आपण पाहतोय ताकत कमर गुस्सा ज्यादा, गेंद पहुंची बाउंड्री लाइन के तरफ आधे से भी आधा, बल्लेबाज आउट. झटका ठक दीजिए. थँक यू डीजे मास्टर. सुखदेव आला, वासुदेव पण आला सकाळच्या पारी. आता पाहतो कारण विशाल पोकरकर चांगला खेळाडू आणि अगोदर येणं गरजेचं होतं, कारण ग्रुपलाही आपण पाहिलं गेलं का विशाल का नाही उतरला, आणि विशाल या ठिकाणी आलाय. इथे आला, बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, समोर चेंडू होता त्याच्या हार्दिक पाटील आपण पाहतोय. झेल ड्रॉप सिंगल चं रूपांतर डबल मध्ये केलं, 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकलाय. 23 या आकड्यावरती लगातारचे 2 विकेट, सलगच्या 3 विकेट म्हणजे विकेट हाटीच्या कदारवरती होता गोलंदाज घनश्याम पाटील, ज्याने दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या वाटेल पुन्हा एकदा षटक आलंय. खाली राहिला बघा, पहिला चेंडू आपण बघा बॅट आणि चेंडूचं टायमिंग दुरुस्त झालं नाहीये, पण चेंडूने उचली पण घेतली नाही, जी अपेक्षा केली होती या ठिकाणी आहे विशाल पोखरकरने का चेंडू घुसली गेल, पण त्याच्या अपेक्षाच्या एकदम आपण पाहतो खालवर चेंडू राहिला. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरचा वलन गेला चेंडू, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, निर्धाव चेंडू पाहिला जातोय. इथे दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू पडल्यानंतर तिथे वलन घेणार चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी घेतला जातो. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती, 51 धावांचं लक्ष होतं, अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. आणखीन दूरवर चेंडू, वाईट चेंडू. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आम्ही अनेक वेळा वाईट चेंडू टाकताना पाहिले गेलेत. साजिदभाई नझीर ट्रॉफी झाली होती रेल्वेच्या तो मैदान, तिथे एका गोलंदाजाने सलग 7 चेंडू फेकले होते वाईट. वाईट चेंडू, आणखी एक वाईट चेंडू. सलगचा 3रा वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. धावसंख्या स्कोर काढा 26. इथे चांगला फटका होतो, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथूनही चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल प्रोखरच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 32. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी
19 धावांची गरज. मॅच या षटकाराने आली आणि सांगितलं वासुदेववाला आणि सुखदेववाला. जर ही जर माहिती असेल तर कुणी आपण एक समालोचक आहेत जे कोकणी भाषेमध्ये बोलत असतात, आमचे प्रवीण सर दादावडे, अमित दादावडे, हे जे एक समालोचक आहेत त्यांचं नेहमीच बोलतात का जेव्हा एखादा चांगला बॅट्समन जो ओपनिंग करत असतो नेहमी, तो जेव्हा लेट येतो आणि ज्या टायमाला तो थेट कामगिरी करण्यासाठी सज्ज होतो तेव्हा ते बोलतात सुखदेववाला आणि वासुदेववाला. तर जरूर आपण पाहतोय अनिलजी कालन सर आपण आणि संकेतजी आहे आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. संकेत सोनवणे आपण समोर या. अनिलजी कालन आपण कुठे असेल आपण या ठिकाणी यायचे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम षटक. धीरज पाटील, धीरज पाटीलला पाहतोय. धीरजला आपण या ठिकाणी पाहतो. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. अभि देवकर आणि विशाल प्रोखरकर अजूनही मैदानावरती आहेत. विशालने चांगली कामगिरी केली. 2 डॉट नंतर 3 चेंडू वाईट आले आणि त्यानंतर आलेला तो बेहतरीन षटकार. शेवटच्या चेंडूसाठी आपण पाहतो 9 धावा खर्च केल्या गोलंदाज घनश्यामने. इथे 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. विशाल नॉन स्ट्राईकला, जोपर्यंत विशाल स्ट्राईकला कधी पोहोचेल यावरती प्रेक्षकांचा लक्ष असेल. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिला चेंडू निर्धाव. इथे टॉस केलाय चेंडूला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. फलंदाज बाद. पुन्हा एकदा विशाला नॉन स्ट्राईकला राहावं लागेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. हा झेल आपण पाहतो कितपत घातक ठरला. 4 चेंडू 19 धावा आपण पाहिलं होतं. इथे कुठे एक सिंगल आली आहे. एखादा फलंदाजाने अग्रेसर झाला तर खूप महत्त्वाचा ठरेल. विशाल पोखरकरला अजूनही नॉन स्ट्राईकला ठेवावं लागलं. डॉट चेंडू आला आणि त्यानंतर विकेट. 4था विकेट होता. अभि देवगुरे 1 डाऊनला गेलते आणि आज त्यांना खातं खोलता आलं नाहीये. एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये. आत्तापर्यंत त्यांनी खेळलेले चेंडू होते ते 6 आणि 6 चेंडूवरती त्यांना धाव बनवता आली नाही. ज्या पद्धतीने भावेश गायकवाड 0वरती बाद झाला होता. प्रकाश बदे नवीन फलंदाज आपण पाहतो. हा एक बायकरमॅन आहे. कल्पेश कुशल नंतर प्रकाश. ब्रदर चषक मध्ये बाईक्स मिळवली होती त्यांनी. तो बायकरमॅन आपण पाहतो मैदानावरती. आता दाखवावं लागेल तो जुना फॉर्म. 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. धीरज. इथे पाहतोय स्ट्राईक रोटेट आहे दादा. डॉट चेंडूला स्ट्राईक रोटेट. क्रिकेटच्या सर्व नियमानुसार मॅचेस खेळले जातात. इथे आपण पाहतो येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 3 चेंडू आणि 19 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. यानंतर बिग बॅटल असेल कर्जत टेनिस क्रिकेट मधला बिग बॅटल. अनिकेत 11 बडवा B+ विपक्ष SBCC उमरोली या 2 संघादरम्यान ती मॅच असेल. चांगला चेंडू. 2 चेंडू आपण पाहतोय. इथे शिल्लक आहेत. नवीन फलंदाज साहिल गायकवाडला आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे.
फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. शेवटचा चेंडू आहे, अंतिम चेंडू. अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू, एक शिस्तबद्ध गोलंदाजीने हा सामना आपण पाहतोय. वालबी संघ या ठिकाणी विजयी झालाय. यानंतरची मॅच सायली 11 SBCC उमरोली विपक्ष अनिकेत 11 बडवळ B+ या दोन संघात मिळूया मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो आपण बोला बॅटिंगचा जर विचार केला तर एक आहे स्कोर फक्त सुजलचा 9 होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं 5-2-9-1-8-8-6. पण तिथे पाहिला गेला तर गोलंदाजीचा विचार केला तर ज्याने खऱ्या